नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अम्मा स्टाईल एकदम चविष्ट आणि क्रिस्पी अशी कारल्याची भाजी. साऊथ इंडियन स्टाईलनं आपण आज बनवणार आहोत कारल्याची भाजी. एकदम छान लागती. नॉर्मल कारलं करून करून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही कारल्याची साऊथ इंडियन स्टाईल कारल्याची भाजी करून पहा. एकदम छान लगेच चविष्ट होती. चला तर मग आपण साहित्य पाहूया. यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे बघा. त्यासाठी मी पांढरे कारले घेतलेले आहेत 1 पाव. हे असे कारले घ्यायचे बघा, पांढऱ्या कलरचे. हिरवे घ्यायचे नाही, हिरवे कारले थोडेसे कडू लागतात. हे बघा, त्यासाठी 1 लिंबू घेतलेला आहे. 1 कांदा कट करून घेतला, 1 लसण गाठा सोलून घेतला, धणे घेतले थोडेसे, हळद घेतली, जिरं घेतलं, लाल मिरच्या घेतल्या थोड्याशा, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला, थोडीशी चिंच घेतली आणि अद्रक घेतलं आणि चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे त्यासाठी. हे बघा, आता आपल्याला कारले कट करून घ्यायचे आहेत. एकदम आपल्याला पतले पतले कारले कट करायचे आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवते. असे मी एकदम छान लगे पतले पतले कारले कट करून घेत आहे. जाडसर आपल्याला कट नाही करायचे. जाड जर कट केले तर आपल्याला ते फ्राय करताना जास्त म्हणजे क्रिस्पी फ्राय होत नाहीत ते लवकर. त्यासाठी आपल्याला एकदम पतले पतले कारले कट करायचे आहेत सर्व. हिरवे कारले घेतले तरी चालते, पण हिरवे कारले थोडी जास्त कडू राहतात आणि त्यामध्ये बिया राहतात. या पिवळ्या कारल्यामध्ये बिया नसतात बघा. हे बघा, आणि असल्या तरी पण एकदम कवळ्या बारीक बिया असतात त्या, ज्या की आपल्याला खाल्ल्या तरी पण आपल्याला चालतात. हे बघा, सगळे कट करून घेतले मी कारले. आता आपल्याला याला हळद मीठ ते लावून ठेवायचं आहे 15 मिनिटं. आता यामध्ये मी हळद टाकत आहे. हे बघा, त्यामध्ये मीठ टाकत आहे 1 चमचा. हे बघा, हे बघा, मीठ टाकून घ्यायचं. हे बघा, याला चांगलं हलवून घ्यायचं आहे हळद आणि मीठ टाकल्यावर. आणि आपण जे लिंबू कट करून घेतलेला आहे, हे बघा, लिंबाचा रस टाकायचा आहे त्या याच्यामध्ये. हे बघा, छान लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला. आणि याला चांगले, हे बघा, 1 प्लेट घेतलेली आहे. हाताने हलवल्यापेक्षा ही अशी प्लेटनं जर हलवलं तर व्यवस्थित सगळं कारलेलं आपल्याला लागून जातं. हे बघा, असं मी हलवून घेते आणि याला आता झाकण ठेवून 15 मिनिटं साईडला ठेवून देते. आता आपल्याला त्यामध्ये टाकण्यासाठी जे मसाला लागणार आहे ते बघूया. हे बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं नाही, पण त्यामध्ये उडदाची 1 चमचा आणि हरभऱ्याची 1 चमचा मी डाळ टाकलेली होती. हे बघा, ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. हरभऱ्याची आणि उडदाची डाळ 1 पोह्याचा चमचाने घेतलेली आहे मी. हे बघा, आता त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकत आहे, धणे टाकत आहे. हे बघा, ते चांगलं थोडंसं असं गोल्डन होऊस तर भाजू द्यायचं. हे बघा, स्टेप बाय स्टेप आपल्याला सर्व त्यामध्ये टाकायचं आहे. आता बघा, त्यामध्ये मी मिरच्या टाकून घेत आहे, त्या लसण टाकून द्यायचं आहे त्यामध्ये, चिंच टाकत आहे मी त्यामध्ये. हे बघा, कढीपत्ता टाकायचा. हे बघा, छान भाजून घ्यायचं आहे ते. त्यामध्ये आपल्याला अद्रक, कांदा, ते जे आपण सर्व मिश्रण बनवलेलं आहे ते सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये. हे बघा, त्यामध्ये मी अद्रक टाकत आहे, कांदा टाकत आहे. हे बघा, छान सर्व मिश्रण आपल्याला छान असं लगे लाल होऊस तर भाजू द्यायचं आहे. हे बघा, हे बघा, असं मी मिश्रण छान भाजून घेतलेलं आहे ते. आता आपल्याला ते काढून घ्यायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे ते मिश्रण. हे बघा, एकदम छान झालं लगे. आता हे मी काढून घेत आहे एका प्लेटमध्ये आणि थंड करून घ्यायचं आहे आपल्याला ते मिश्रण. आपल्याला फोडणी देताना भाजी काहीच नाही टाकायचं. हे पहिल्यांदा सर्व
मसाला बनवून घ्यायचा आहे, मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये तो मसाला टाकायचा आहे. हे बघा, ते मिश्रण थंड झाल्याच्या नंतर मी आता ते मिक्सरमध्ये बारीक करत आहे. एकदम छान, आपण नॉर्मल भाजी करतो त्याच्यापेक्षा एकदम छान होती. हे बघा, मिश्रण थोडंसं काढून घेतलं मी पहिल्यांदा आणि त्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी टाकत आहे. डबल एकदा त्याला फिरवून घेत आहे बारीक. हे बघा, छान आपलं बारीक झालेलं आहे मिश्रण. हे मसाला पहिल्यांदा बनवून घेतलेला. आता आपण जे कारल्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं, हे बघा याला पाणी सुटले छान लगे. आता ते पाणी आपल्याला पूर्ण पिळून घ्यायचं आहे. हे बघा, कडू पाणी किती निघतं त्यामध्ये, एकदम कारल्याचं कडू पाणी सुटतं त्याला. हे बघा किती पाणी निघतं. आणि हे असं पाणी पिळून घेतलं कारल्याचं की आपलं कारलं कडू होत नाही. हे बघा, छान मी पिळून घेत आहे ते कारलं. हे बघा, असं आपल्याला छान लगे पिळून घ्यायचं. एकदम छान, लहान मुलं पण आवडीनं खातील, असं म्हणणार सुद्धा नाहीत की कारल्याची कडू भाजी आहे का काही म्हणून. हे बघा, एवढं पाणी निघालेलं आहे आपल्याला त्यामध्ये. हे एकदम छान झालं. आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळं कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे, त्यामध्ये ते कारलं टाकून देत आहे. पॅन असला तर अगदी चांगलंच आहे, म्हणजे एक एक कारलं व्यवस्थित त्याच्यामध्ये लावायचं आणि झाकण ठेवायचं. एकदम छान लगे लाल क्रिस्पी होऊस तर लगे फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम छान लगे क्रिस्पी होऊ द्यायचं ते कारलं. हे बघा, मी असं भाजून घेतलेलं आहे त्याला. तुम्ही आणखी अजून घेतलं तरी पण चालतं. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि ते आपण मिक्सरमध्ये काढलेला मसाला टाकला आणि हे कारलं जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते कारलं त्यामध्ये टाकायचं. हे असं कारलं पाणी काढलेलं कारलं फ्राय केलेलं तुम्ही नुसतं जरी खाल्लं तरी पण कडू लागत नाही. कारलं इतकं छान लागतं कारलं. हे बघा, त्या मसाल्यामध्ये टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं आहे त्याला. हे बघा, आणि थोडंसं अगदी चवीपुरतं मी थोडंसं, आपण पहिल्यांदा मीठ टाकल्यामुळं मी मागून आत्ता थोडंसं मीठ टाकत आहे त्यामध्ये. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान होती कारल्याची भाजी. त्यामध्ये वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे. ही भाजी पोळीसोबत पण छान लागते, भातासोबत पण छान लागते. ते साऊथमध्ये भातासोबत ही भाजी खातात, म्हणून मी आज मुद्दाम भात बनवलेला आहे. हे बघा, भाजीसोबत खाण्यासाठी एकदम छान लागते. तुम्ही पोळीसोबत खाल्ली तरी पण छान लागते. हे बघा, एकदम छान होती लगे, लहान मोठे आवडीनं खातील अशी लगे कारल्याची भाजी होती लगे. आणि एकदम आपण नॉर्मल करतो त्याच्यापेक्षा एकदम छान लागती. हे बघा किती छान होती. हे बघा, तयार आहे आपली अम्मा स्टाईल साऊथ इंडियन कारल्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.